कसे आहात? बरे आहात ना मित्रांनो? चिंता सोडा, सुखाने जगा हे डेल कार्नेगी नावाच्या लेखकाचे पुस्तक आहे. आपल्याला अशी काही तंत्र सांगतात ज्याने चिंता, काळजी, भीती, तणाव या भस्मासुरांपासून आपल्याला कोसो दूर ठेवणं आपल्याला अगदी सहज शक्य वाटायला लागेल. आम्हाला बऱ्याच वाचकांची मेसेजेस येत असतात. त्यात कोणी सांगतात आर्थिक कारणामुळे मी स्ट्रेसमध्ये आहे, कोणी सांगतो सरळ ठीक असून सुद्धा ओव्हरऑल परिस्थितीमुळे कुठेतरी भीती दबा धरून असते. कोणी सांगतं नात्यांच्या गुंत्यामुळे आयुष्यात तणाव आहे. एक नाही, दोन नाही, बरीच कारणं आहेत. अशातच चिंता सोडा, सुखाने जगा हे डेल कार्नेगी नावाच्या लेखकांनी लिहिलेले बेस्ट सेलर पुस्तक आहे. या पुस्तकात दिलेली काही तंत्र आहेत. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. ही तंत्र वापरली तर तुम्हाला पण तुमच्या आयुष्यात 100% बदल घडवून आणता येईल. नंबर 1, परिस्थितीचा स्वीकार करा. आता यामध्ये 3 टप्प्यांनी परिस्थिती हाताळली तर सगळे बघा कसं सोपं होऊन जाईल. पहिला टप्पा, परिस्थितीचे ॲनालिसिस म्हणजे आकलन करा. ज्या गोष्टीची जास्तीत जास्त चिंता, स्ट्रेस आहे तिचे विश्लेषण करा. परिस्थिती नीट सविस्तर समजून घ्या. त्याचे परिणाम काय होऊ शकते याचा विचार करा. त्यातून ही वेळ आलीच तर जास्तीत जास्त वाईट काय होऊ शकते याचा विचार करा. दुसरा टप्पा, जी सर्वात वाईट परिस्थिती होऊ शकते मनामध्ये तिचा स्वीकार करा. तिसरा टप्पा, आता मानसिकदृष्ट्या ती परिस्थिती तुम्ही स्वीकारली की मग ती सुधारण्यासाठी काय केले पाहिजे यासाठी तुम्हाला तटस्थपणे विचार करता येईल. चिंता, काळजी, भीती सोडून शांतपणे विचार केल्याशिवाय परिस्थितीला हाताळण्याचे मार्ग तुम्हाला मिळणार नाही. आता यात बरेचदा परिस्थिती अशी असते की एखाद्या माणसाला भयंकर चिंता, भीती असते कारण ती परिस्थिती त्या माणसाने त्याच्या चुकीमुळे निर्माण केलेली असते. वरती दिलेले 3 टप्पे हे सरळ मार्गी माणसासाठी आहेत. असे सांगून एका चर्चेतून एकदा माझ्या मित्राने मला थांबवले. हे सांगण्यासाठी त्याने एक किस्सा ऐकवला. त्याच्या माहितीतल्या एका व्यक्तीने विवाह बाह्य संबंध ठेवून एका स्त्रीची प्रतारणा केली आणि विशेषण म्हणजे यात तिला त्याचा कुकर्माची काहीही कल्पना त्याने येऊ दिली नाही. या सर्व गोष्टींमुळे आता तो भयंकर भीती, चिंता, काळजी यात गुरफटून गेला आहे. यावर माझ्या मित्राचं म्हणणं असं होतं की आता सांगा या पुस्तके, गोष्टी या महाशयांच्या चिंता मिटवू शकतील का? खरं तर परिस्थिती हाताळताना आणि परिस्थितीचे आकलन करताना त्या परिस्थितीत स्वतःकडून झालेल्या चुकांची जबाबदारी स्वीकारून त्यातून मार्ग काढला तरच ते सोपे होईल. नंबर 2, स्वतःकडून अवाजवी अपेक्षा ठेवू नका. बरेचदा स्वतःकडून जास्त अपेक्षा ठेवून माणूस शक्य नसलेल्या गोष्टी मिळवण्याचा किंवा करण्याचा महत्त्वाकांक्षा बाळगतो. महत्त्वाकांक्षा बाळगणे, काहीतरी गोल सेट करणे हे कधीही चांगले, पण बरेचदा या अपेक्षा आवाजवी होऊन त्या पूर्ण करण्यासाठी माणूस कुठलेही मार्ग अवलंबतो. म्हणजे येन क्रेन प्रकारे स्वतःला जे हवे ते करण्याच्या पाठी माणूस लागता. तर भीती, चिंता यापासून त्याची सुटका होणे शक्य होत नाही. हे सांगताना लेखक डेल कार्नेगी वाळूच्या घड्याळाचा उदाहरण देतात. सँड क्लॉकमध्ये जशी वरच्या भागातली वाळू हळूहळू आपला वेळ घेऊन खालच्या भागात साचते, तसेच प्रत्येक गोष्टीला योग्य तितका वेळ दिला पाहिजे आणि तसे केले तर तणावाचे नियोजन करणे शक्य होईल. नंबर 3, आलेल्या संकटाचा नीट अभ्यास करा. बरेचदा आपल्याला वाटणारी चिंता ही आपल्या अज्ञानामुळे असते. एकदा आमच्या ओळखीचा एका काकांचे बायपासचे ऑपरेशन होणार होते. या ऑपरेशनच्या आधीच काय होईल, ऑपरेशन सक्सेसफुल होईल का
या चिंतामुळे त्यांची तब्येत खालावली होती। तेव्हा त्यांना भेटायला गेले असता तेव्हा त्यांची ही भीती बोलून दाखवली। तेव्हा त्यांना सहज मोबाईलवर गुगल करून दाखवले की बायपासच्या ऑपरेशनचा सक्सेस रेट हा 98% आहे। आणि तेव्हा त्यांना बराचसा धीर आला। तर परिस्थिती कुठलीही असो, तिचा नीट अभ्यास केला तर त्या परिस्थितीला तोंड देण्याची बळ येऊन चिंता, भीती, स्ट्रेस यांचे नियोजन करणे सोपे जाते। या काही सोप्या पद्धतींचा अवलंब केला तर चिंतांना 100% दूर ठेवणे हे आपल्या हातात आहे, बरोबर ना? मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका। आणि अशी छान छान कथा आणि सुविचारासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। तवर स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदित राहा। धन्यवाद।